रस्त्यावर काय भेटलं पप्पा? काजू. जोरात पाऊस आलाय. वारा पण सुटलाय. इथे मम्मी हृदयला कॅन्डल ब्लो करायला शिकवते. ये काय खातोय? लॉलीपॉप. ये लीची फ्लेवर. लीची फ्लेवर. I haven't had a lychee flavored lollipop. बरं, ये इथे बसूया. हाय गाईज, वेलकम बॅक टू लाईफ विथ द सिक्वेरास. सो आता आम्ही सकाळी उठलोय, नाश्ता वगैरे करून झालाय. हृदय लॉलीपॉप खातोय आणि आता बघू आजचा दिवस कसा जातो. पक्षी किती छान आवाज करतो ना. But it's too sunny. हाँ. The only good part is that our vlogs coming good. Yes, in sunlight. Hi. Thank you. Thank you. Bye. रिजने दिलेले स्ट्रॉबेरी बिस्किट. थँक्यू बेबी. सो आता आम्ही तुम्हाला आमच्या घराच्या बाजूची सगळी झाडं दाखवतो. ही आपलीच आहेत. हा, हे बघू ह्यांच्या वडिलांनी लावलेले आहेत. नाही, नातांनी लावले. जोरात बोल. आजोबांनी लावलेले आहेत. नाही नाही, नातांनी लावले. हे खालचे हो, हे सगळे नातांनी लावले. अच्छा, म्हणजे काकांनी लावले तुझ्या. जोरात बोलायचा. हां, चला. हे बांबू आहे. ऍक्च्युली आपल्या घराची मेन रोडवरून एंट्री आतमध्ये आहे. तर येताना हे असं म्हणजे एक दिसतंय कसं कमान सारखं. हो दिसतंय. हा, मग कमान सारखं आहे. आणि वास्तू शांतीच्या ह्याच्यातून बघितलं ना तर हे चांगलं वाटतं, म्हणजे एक युजफुल. चल मम्मी. हे इकडे आंब्याचं झाड आहे. हे आपल्या गच्चीवर गेले ना तिथून हाताने आंबे काढू शकतो आपण. हो. हे गावचं स्पेशल बटरफ्लाय. ही स्कूटी आमची नाही आहे, कारपेंटर अंकलची आहे. ही अशी पायनॅपलची ट्री होती पहिली. इथून ती पूर्ण अशी संपूर्ण ना पायनॅपलची होती. अननस. अननस. हो अननस. हा, तर आता ऍक्च्युली आपण ज्यावेळी घराचं इथे ते बांधकाम चालू केलं ना, हे लाल आहे म्हणजे अजून पिकलं नाही ना. ह्याचा कलर असाच असतो. आपल्याला गाव म्हणजे मुंबईला हिरवी दिसतात ना, आपल्या कोकणात अशी. किती आहे ते? एक तिथे पण आहे, दोन. हे अननस तयार झालंय. कलर बघ त्याचा पिवळा झाला ना, हे तयार झालंय. आता आपण हे तोडणार आहेत. हो, पुढे पण आहे. हा, पण हे तयार झालंय. आता मी ह्याला तोडतो. हे जरा ह्याला पकडतील. मम्मी धर. ह्याला धर तिकडे. मी तोडतो त्याला. हे बघा, हे पण काटेरी झाड आहे. हा, ताजं ताजं. हे एकदम तयार झालंय. खायच्या खायच्या खाऊ लायकी. ठीक शकतो. आहे, आता ह्याला आपण उद्या कापूया आणि खाऊया. हो. काज आहे. हे बघ. काज आहे ती. म्हणजे हे उमळे बोलतो ह्याला. हे मुंगे आहेत ह्या पाण्याच्या ठिकाणी येतं. चावतात. एवढे बघ, वांगी आहेत, केळी आहेत. केळी लावली आहेत काकी आणि काकांनी. हे काय काकडी आहे की वांग आहे? वांगी आहे. एकदम ह्याच्यासारखं दिसते ना, काकडी सारखी. मशरूम आलेत, बघितले.
कुठे बघूया. पण आपण खात नाही हा. अळंबे आहेत. अच्छा हे मशरूम अळंबे इकडे पुढे मग मोठा पंच आहे. तो ना. हे असेच येतात की हे लावलेत? माहिती नाही आता हे चांगले ठरवायचे ना. आता बघेल त्याला फळे टाकायचे आपल्याला नाही कळलं. तिथे पण आले. हा बरेच आहे. ही सगळी वांगी आहे. हो सगळे वांगेचे. हे बाई इकडे ना याला विलायती फणस बोलतात. फणस हा विलायती फणसचं झाड आहे. कसलं झाड आहे? विलायती फणस. हा याला पण फणस येतात, फक्त भाजीसाठी वापरतात त्याला. छोटी असतात ती. हा, हा. अच्छा आणि हे मिरचीचं झाड आहे बघ. पुढे वाटतं. त्या साईडला. तिकडे आहे मिरचीचं झाड. हा ही पण वांगीच आहे ना. हा इथं वांगीचं. मोठ्या पानाची. आणि हे आमच्या बाबूचं फेवरेट टच मी नॉट. ह्याला काय बोलतात मराठीत? लाजाळू. पण हे काही रानच आहे ग, जंगलमध्ये असं येतच. लाजाळू. हे काय आहे? मिरची अजून आले नाहीत ना आले नाही मिरच्या. अजून. हे पण अनानसच आहे ना. हो हो अननस. ही कलिंगडची वेल आहे. ही त्याला ती पिवळी फुलं आले ते बघ. छोटस कलिंगड येते आता त्याला. ते कुठे हो? ते बघ त्या फुलाबरोबर आहे बघ. हे हा ते आता अच्छा हे कलिंगड असतं. ते आता मोठं झालं की मोठं होतं. ओ शाळेत अभ्यास केला असेल मी ह्या सगळ्याचा, पण मी विसरली की फूल आणि ते बडच्या मध्ये कलिंगड येणार आहे. हा चला आता पुढे अजून. ते पण मशरूमला येऊन मेली कुठे ग दिसतात खाली. अरे हो ही वाली दुसऱ्या टाईपचे होते पण. पण वानवडे खाण्याचे नाहीत ग. हा ते असेच जंगली येतात वाटतं. फंगसच असतं ना मशरूम म्हणजे. काय ते समोर दिसत आहे शेगल्याचं झाड आहे. हे हा हे दिसतं ना बारीक पानं पडत. बारीक पानं पडत. ते पण तिकडे. या झाडाचं असं महत्व आहे की त्याची पाला जो असता पाल्याची भाजी करतात. मोस्टली संकष्टी किंवा अष्टमी असतात ना श्रावण महिन्यामध्ये, तर ह्याची भाजी पोळ्यांबरोबर खाणं अनिवार्य असं म्हणतात. तसंच ह्याची जी फुलं येतात ना त्या फुलांची सुद्धा भाजी बनवतात. ह्याला जी फुलं येतात आणि त्याच्या ज्या शेंगा येतात ते तर सगळ्यांना माहिती आहे, सांबारमध्ये घालतात. अच्छा ते ही आहे. हा ते हे आहे शेंगा. आणि मोरिंगा. हा मोरिंगा लिव्स आपण आता ते पावडर वगैरे येते ती मोरिंगाची. मोरिंगाची. पण आपल्या गावी हे कॉमन खातातच भाजी. हा आता सगळं फॅड झालं लोकांना मोरिंगा मोरिंगा, पण हे आपल्या डाएटचं एक इट्स व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दिस. हो या इकडचं जे आहे आम्ही लोकल, इट्स अ लोकल व्हेजिटेबल. आणि हे काय ग लाल लाल आले ते जंगली आहे. तिला पेंडकुळीच बोलतात. हा पेंडकुळ्याची फुलं येतात त्याला फुलं येतात. तेव्हा तिकडे पाठी बाजूला दिसत फुलं ते बाजूला फुल आलंय तसं. ते असेच येतात, लावावे नाही लागत. आणि ही सगळी केळी आहेत ना. हे नारळ केळी. नारळ आणि केळी. आता आपण नवीन लावली आहे ग हो घर बांधल्यानंतर. तिथे थोडी केळी पण आली. वादळाने कोसळून पडलं केळ. हो त्या दिवशीच ना. हे त्या दिवशी पाऊस आणि वादळ झालं ना ते पडलं. हे केळीचं झाड पडून सुटलं. त्याला केळी पण आली आहे. हो छान आली आहेत का केळी. सोनकेळी बोलतात त्याला ना. छोटी केळी अशीच असतात, लहान असतात आणि पिकली की छान लागतात येलो पिवळ्या कलर मध्ये. ते इलायची केळी असतात तसेच असतात. अँड दिस ऑल विदाउट केमिकल, ऑर्गॅनिक. ऑर्गॅनिक. ही लाल माठाची भाजी. इकडे परडा होतं ग. परडा केलेला. इथे परडा म्हणजे म्हणजे व्हेजिटेबलचे पाटाचं खोड करतो ना, इथे होतं. आता सुकलं ते. सुकलं. तर इकडे ही भाजी लावलेली आहे अशा. त्या भाज्या हे बियांसाठी ठेवले. आणि हे सुपारी आहे. सुपारीचं झाड आहे. हा मग ते जे पानं येतात ते हे आहेत काय पानं. आतमध्ये त्याला ती वेल कसली तरी आली आहे ग. अच्छा मला वाटलं ते हे पान. नवीन पान येतात. हे असं येतात नवीन पानाचं. ते बघ. खाली पेक्षी ना सुपारी. हे नवीन पानं आले की असं प्रोसिजर असते त्याची. हा मग ते खुलतं. ती मिरीची वेल आहे. कुठली त्या झाडावर नारळावर चढली ना ती मिरीची वेल आहे. ही. हा अजून पण आहे अजून तिकडे त्या फणसावर. हा जाऊ तिथे. हे बघ लाल माठाची जी भाजी असते ना
त्याचं बी येतं. हे काय सुकलं ना, साठी ठेवलं. हे बी साठी ठेवतात. ह्याचं बी, काळे बी असतात त्याच्या, हा. आणि त्या परत पेरल्या ना की भाजी जास्त प्रमाणामध्ये येते. पुढच्या वेळी परडं करणार ते ह्याच बिया वापरणार. मग काय ह्या लाल माठाचे बिया आहेत ना, हा. हे बियांसाठीच ठेवलं आहे. ही लाल माठ आहे. हा, मग ह्या बिया आपण पेरणार, मग परत भाजी मिळणार आपल्याला. छान दिसतं ना पण असं उन्हात एकदम रेड पिंक. हे इथे लिंबूचं झाड आहे, हा. छोटं. हे लिंबूचं झाड आहे, लावलेलं आहे. आणि ही लाल माठ असते ना, छोटे रोपटे ज्यावेळी रुजतात ना, तसे येतात. हे दिसतात भाजी छोटे आपण छोटे खातो ना लाल खातो ते. माठाची. हे माहिती आहे कसलं झाड आहे? हा सोनचाफा. ही ह्याची कळी आहे. उद्या फुल मिळेल आपल्याला. हे की गेलं येऊन. नाही 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 उद्या येणार उद्या आहे. फुलणार ते. हे बघ फुलं येतात. मम्मी चालली आहे खालच्या घरात आणि मी आणि पप्पा. कुठे चाललोय पप्पा आता आपण? चिकन आणायला. चिकन आणायला. आता तिला साफ करायचंय पाऊस लागायच्या अगोदर. ही वाली. हा, आणि त्या विहिरीचं पाणी आपल्या घरात डायरेक्ट येतं. पंप, मोटर पंप लावलाय हा. तिकडे. आता त्याचा कटोरा पण बांधायचा आहे आम्हाला, तर ते बांधणार आहोत. हे खालचं घर आहे आणि हे आमचं नवीन घर आहे आणि वरती असा रस्ता आहे. रस्त्यावरच घर आहे. हो इथून आम्ही घरापर्यंत सिमेंटचा रस्ता बनवलाय. हो. चला आता चिकन आणायला जाऊ. काय म्हणतो, बरं आहे ना? काय होते कसं काय ना, आता गेलो रात्री गेलो आणि आता ते काय होतं. गरमी खूप आहे यार. हे बघ इकडे पण जामचं झालं समोर. हे बघ इथून जवळ दिसेल तुला फोटो. हा थांबा. किती क्वांटिटी ते खाली दिसतात. आपण का हे ना जाम. वरती त्या बंच तिकडे खूप बंच लागल्या. हो आपण नंतर खाली जाऊ तर अजून जवळनं दाखवू. हे जामचं झाड आहे आणि टेस्टी लागतात ते. गोड आहे एकदम. गोड. हो. रस्त्यावर काय भेटलं पप्पा? काजू. हे फ्रूट पण खायला चांगलं लागतं याला ना? बोंडू बोलतात. हा. तो बोंडू पण खातो, टेस्ट असा. हा पिवळ्या कलरचा पण येतो आणि लाल कलरचा पण येतो, पिंक हो. कलर मध्ये पण येतो. आणि याची भाजी पण करतात ना? नाही, हे काय करतात तर ते मीठ लावतात, कापतात चांगल्याने खातात. आणि ह्याचा हा काजू जो आहे, हा बघा आता मी काजू तोडतोय. त्याला सुकवायचं हा. आणि नंतर मग भाजतात त्याला. आणि ह्याच्यात जे आपण गर खातो ह्याच्यात असतं आतमध्ये. हा. कुठे आहे काजूचं झाड? हे आहे काय? नाही हे नाही, हे काजू. हे आहे. चला. पूर्ण जागा आपली आहे, ही पण पूर्ण जागा आपली आहे. पण असं चालायला पण गावी बरं वाटतं ना. हा पहिला रस्ता खूप उंच होता. पहिली एसटी यायची इकडे, लोकांना खाली उतरायचे आणि सांगायचे चालत तुम्ही वरती या, आणि एसटी वरती घेऊन यायचे. मी ते गावी राहिली तर माझं वजन कमी होईल. फायनली आम्ही पोचलोय चिकन शॉपमध्ये. आता चिकन घेऊ. मेडेश्वरीचं नाव दिलंय ना, ही आमची इकडची देवता आहे. आणि ह्या देवतेला खूप लोक मानतात. इव्हन कोल्हापूर, सांगली, सातारा ते लोक इथे येतात आणि ह्या देवाला नवस बोलतात. मोठे नवस म्हणजे कोंबडा, बकरे असे म्हणजे मोठमोठे येतात आणि ते देतात, नवस करतात. आणि मग ते पावन त्यांचं झालं ना त्यांचं, मग ते नवस पेडायला येतात. भोगलेवाडीच लिहिलंय ना. हे आपल्याच नावाची वाडी येते. गावची एसटी आणि हा स्टॉप भोगलेवाडी. आणि आम्ही इथे चाललोय कोल्ड्रिंक प्यायला. हे मी बोलत होती की आपल्याला मुंबईमध्ये एवढं गरमी, एसीची सवय आहे की गावी येऊन गरमी वाटते. पण दिवसाला जेवढी गरमी असते तेवढीच रात्री गारवा असतो. गारवा असतो. हो. इकडे झाडं जास्त आहेत ना. मुंबईमध्ये आपल्याला झाडं दिसतच नाही, दिसली तरी मोजकी झाडं असतात. आणि इथे झाडं एवढी आहेत नाही, त्यामुळे ते झाडांच्या हवा किती येते माहिती झाडांमुळे. आणि गारवा असतं ना. आणि तुम्ही काय बोलत होता? आंब्याच्या काय बोलतात त्याला? हा, गावी कसं असतं माहितीये, गरमीमध्ये दुपारचं असं वाटतं की आंबरे असतं, एखादे आंब्याचं मोठे झाड असतात ना, मग त्याच्या खाली जाऊन झोपलं ना, मस्त हवा येते आणि छान वाटतं, एकदम गारवा.
म्हणजे झोपावं असं वाटतं. आणि आम्ही लहान होतो तर तसंच करायचो, दुपारच्या वेळेला जायचो आणि आंब्याच्या खाली झोपून जायचो खाली, मजा यायची मस्त. आलो घरी फायनली आम्ही चिकन घेऊन. आमचं फर्निचर आलेलं आहे. आता बनवते मी चिकनचा भात. इझी आपली सोपी रेसिपी किचन चिकन पुलाव सारखा. आणि हे थोडंसं सुखं काहीतरी बनवूया, बघू. हा भात बनवायला एकदम सोपा आहे. कांदा, टमेटो, आलं लसणाची पेस्ट, तेजपत्ता, आपले अख्खे मसाले असे तेलात परतवून घ्यायचे. मग ह्यामध्ये आपले जे पण आवडते मसाले आहेत ते घालायचे आणि मग हे तांदूळ घालून घ्यायचे आणि आपलं 2 शिट्यांवर आपला छान असा चिकन पुलाव किंवा चिकन राईस तयार होतो. ॲक्च्युली गावी जेवण बनवायला खूप मजा येते, कारण इकडचे किचन खूप स्पेशियस आहेत आणि मुंबईमध्ये कसं आहे ना, घरं आपली छोटी छोटी असतात. ॲटलीस्ट आमची तरी छोटी आहेत, पण गावी मला छान वाटतंय. माझा स्टँड पण इथे राहतोय, मला पाहिजे तसा अँगल पण येतोय. सो इट्स फन. मजा येते ना. ये हाय कर सगळ्यांना. मागे तुझ्या गावाचं नाव काय? कुडाळ. चिकनचा भात बनवून झालाय. आता मस्त आपलं हे सुखं चिकन बनवते.
छान आपला चिकन पुलाव तयार आहे. बाबू फेवरेट चिकन पुलाव. एक आहे. आणि चिकन सुक्का. टेस्टी ना हे पण टेस्टी आहे ना. हा माझा राजा आता माम खाणार. बघू राजाची स्माईल. आले माझा गुड्डू. चला कसं आहे भात. पाऊस आलाय. वारा पण ओली झाली. कुठे चाललेत. आपलं हापूसच्या आंब्याचं झाड आहे ना, तिकडे खाली हवा जर जोरात आली ना तर आंबे पडलाय, तर मी जाऊन ते घेऊन येतो. एवढा पाऊस आहे पण पप्पांना आंबे पडलेले ते उचलायला जायचे. वारा सुटलाय तर शूज बीज काय नाही. ते बघ आता पप्पा ना वाऱ्याने आंबे पडतात ना, पप्पा लगेच उचलेला चाललेत. बघ आंबा बस झाले, जास्त पुढे नको जा. ऍक्च्युली आमच्या घराचं ना अजून काम पण चालू आहे, म्हणून ते सिमेंटच्या पिशव्या पण तिथेच ठेवल्या आहेत. या आता पप्पा हात दाखवत आहेत. हा मम्मी वारा सुटला आणि आंबे पडले आणि पप्पा ते बघ आंबे जमा करायला. हो ओ ते ठेवून तरी द्या. हो किती भेटले का. तो खराब झाला, पडला ना, आपटला तो. हो आता घरी माझे सगळे कझिन झालेत. सगळ्यांनी हाय करा, हाय करा. इथे मम्मी हृदयला कॅन्डल ब्लो करायला शिकवते. कर बघू. अच्छा ए जवळ नको जाऊ जास्त. इथे कशी हवा खातोय. जाऊन दे आता चल. अरे आवाज कसा काढतो. शंख हा मम्मी त्याला बोलली शंभो बोल, तर काय बोलतो शॅम्पू. चला दोघांनी एकत्र. 1 2 3.